हॅलो गाईज, मॉर्निंग. सकाळचे 6 वाजलेत. मी फ्रेश होऊन किचनमध्ये आलेली आहे चहा बनवण्यासाठी. आणि जोपर्यंत मी सकाळी उठून सकाळचा चहा नाही घेत तोपर्यंत माझ्या दिवसाची सुरुवातच होत नाही. महाशिवरात्रीचा सण म्हणजे शिव आणि पार्वतीच्या लग्नाचे स्मरण. वर्षभर येणाऱ्या 12 शिवरात्रींमध्ये फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये येणाऱ्या महाशिवरात्रीला सर्वात जास्त महत्त्व आहे. आम्ही आता आलेलो आहोत उत्तनला. धारावी देवीच्या मंदिरात दर्शन करण्यासाठी चाललेलो आहोत. जवळजवळ 10 मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे. कारण आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीनिमित्त तिथे जत्रा भरते. तर आपण तिकडे गेलो आहोत. भेटूया. या दिवशी शिव पार्वतीची पूजा करतात, म्हणून आमच्या येथे शिवपिंडी सोबत पार्वती माते समान असणाऱ्या धारावी मातेची पूजा खूप उत्साहाने करतात. नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी अशी ही आमची धारावी माता आहे. येथे दर महाशिवरात्रीला जत्रा भरते. आजूबाजूच्या गावातील भाविक भक्त मातेच्या दर्शनाला जातात. मंदिराला फुलांची सजावट करतात, तसेच मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढतात. रंगीबेरंगी पताकांनी मंदिर सजवून हा उत्सव साजरा करतात. जसजसे ऊन डोक्यावर यायला लागते तसतशी मंदिरात गर्दी वाढू लागते. म्हणूनच आम्ही पहाटेच दर्शन करून घेतले. प्रसाद म्हणून बुंदी आणि खडीसाखर शेंगदाणे वाटले जाते. कुणी स्व इच्छेने देणगी स्वरूपात मंदिराला दान सुद्धा करतात. मंदिरात छान दर्शन झाल्यावर आम्ही जवळच असणाऱ्या दत्तगुरूंच्या मंदिरात गेलो. हा खूप शांत परिसर हळूहळू भक्तांच्या गर्दीत बदलतो. इथे दर दत्त जयंतीला जत्रा भरते आणि खूप मोठा भंडारा पण असतो. रेडी स्टेडी गो. जेवणाची तयारी चाललेली होती. ही डाळ आणि तिथे भाजी. येथे दर्शनाला आलेले लोक भंडाऱ्याचा लाभ घेतात. तर धारावी आईची पालखी निघते आणि ती संध्याकाळी इथे दत्तांना येऊन भेटते आणि तिथून मग 3 गावांमध्ये ही धारावी आईची पालखी फिरते आणि आपल्या गावामध्ये ती पालखी पहाटे पहाटे येते. त्याची तुम्ही पालखी पाहिली, तीच धारावी आईची पालखी. पालखीच्या स्वागतासाठी आम्ही रात्री रस्त्यांवर कलरने रांगोळी काढून घेतली. तसं गावात प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळ्या काढतात. बँड किंवा ताशे वाजवून अन्य गावांमध्ये मिरवणूक काढतात आणि पहाट झाल्यावर ती पालखी या गावात येते. आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया. व्लॉग कसा वाटला नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करूया. थँक्यू.